नमस्कार. नवरात्रीचे उपवास चालू झालेले आहेत. बहुतेक महिलांचा नवरात्रीचे 9 दिवस सकाळ संध्याकाळचा उपवास असतो. रोज नवनवीन काय बनवावं आणि तेच खाऊनसुद्धा कंटाळा येतो. त्यामुळे आज आपण अगदी नवीन अशी झटपट रेसिपी बनवणार आहोत. फक्त साबुदाण्याची खिचडी जरी बनवली त्यासोबत तोंडी लावायला अगदी चटपटीत अशी आज आपण रेसिपी पाहणार आहोत. त्यासाठी आपण पावशेर भेंडी घेतली, स्वच्छ धुवून घेतली. त्यानंतर तिला कोरडी पुसून घ्यायची आणि अशा पद्धतीने कट करून घ्यायची. जास्त बारीक कट करायची नाही, थोडीशी लांबच ठेवायची. त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा जिरे, 1 ते 1.5 चमचा लाल तिखट टाकायचं. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. त्यानंतर त्यामध्ये आता आपण चवीपुरता मीठ टाकून घेऊया. मीठ टाकल्यानंतर यामध्ये आता आपण साबुदाण्याचं आणि वरईच्या पिठाचा वापर करणार आहोत. यामध्ये आधी वरईचं 3 चमचे पीठ टाकायचं. नंतर 2 चमचे आपल्याला साबुदाण्याचं पीठ टाकून घ्यायचं आहे. यामध्ये बाजारातून आणलेल्या पिठाचाच वापर करा. घरी दळलेलं पीठ अगदी बारीक होत नाही, त्यामुळे तेलामध्ये हे पीठ वेगळं होऊन जातं. त्यामुळे आपल्याला बाजारातून आणलेल्या पिठाचाच वापर करायचा आहे. त्यानंतर हे सगळं एकजीव करायचं. अशा पद्धतीने छान असं एकजीव करून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये आपल्याला 2 ते 3 पळी तेल टाकून घ्यायचं आहे. यामध्ये जराही पाण्याचा वापर करायचा नाही. भेंडी अगदी चिकट असते, पाणी टाकले तर अजूनच चिकटपणा सोडते. त्यामुळे पाण्याचा वापर न करताच आपण हे बनवणार आहोत. यामध्ये मी आधी 2 पळी तेल टाकले, नंतर परत 2 पळी तेल ॲड केले. जर तुम्हाला कोरडे वाटत असेल तर अजून थोडंसं तेल ॲड करून तुम्ही करू शकतात. बघू शकता भेंडी अगदी छान तयार झालेली आहे. आता ही आपण तेलामध्ये सोडूया. अगदी छान मस्त मंद आचेवर खरपूस लाल रंग येऊस्तर, तांबूस रंगाची येऊस्तर, कुरकुरीत होऊस्तर छान तळून घ्यायची. यामध्ये जरा तिखट घातल्यामुळे तिखटने कलर सोडला, त्यामुळे तेलाचा कलरसुद्धा बदललेला आहे. अशा पद्धतीने छान मस्त कुरकुरीत अशी भेंडी फ्राय करून घ्यायची. बघू शकता अगदी मस्त कुरकुरीत झालेली आहे. दिसायलासुद्धा सुंदर दिसत आहे. रोज नवनवीन पदार्थ बनवावेसे वाटतात. उपवासाच्या 9 दिवस अगदी तेच पदार्थ खाऊनसुद्धा कंटाळा येतो. तोंडाची चवसुद्धा बिघडते. त्यामध्ये जर तुम्ही अशा पद्धतीने ही भेंडी फ्राय करून खाल्ली तर तोंडाला चव तर येईलच, पण खायलासुद्धा अप्रतिम लागते. फक्त काहीतरी थोडंफार आपण नाश्त्याला बनवलं किंवा साबुदाण्याची खिचडी, वरईची भगर किंवा काहीतरी बनवलं, त्यासोबत अशी कुरकुरीत भेंडी जर बनवली तर अप्रतिम. खायला तर अगदी टेस्टी लागते. तुम्ही बघू शकता दिसायलाच एवढी कुरकुरीत दिसत आहे, तर खायला तर अगदी छान झाली होती. या पद्धतीने तुम्ही नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये 1 दिवस तरी ही कुरकुरीत भेंडी नक्कीच ट्राय करा. तोंडाची अगदी चव वाढेलच. या 9 दिवसांमध्ये अशा पद्धतीने तुम्ही ह्या भेंडीचा हा प्रकार बनवला तर एकदा काय रोजच बनवावासा आवडेल. जे उपवास करत नाही ते सुद्धा अगदी आवडीने खातील. त्यामुळे तुम्ही या 9 दिवसांमध्ये एकदा तरी ही रेसिपी नक्की ट्राय करा. मुलंसुद्धा अगदी आवडीने खातील आणि मोठेसुद्धा आवडीने खातील.